नमस्कार, मी पंजाब डक. राज्यात म्हणजे आज सांगायचं झालं 24 जुलै पासून ते 27 जुलै पर्यंत राज्यात वेगवेगळ्या भागात जोराचा पाऊस पडणार आहे. कुठं रिमझिम पडणार आहे, कुठं मुसळधार पडणार आहे, कुठं 8 होणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षाचा. आज पूर्व विदर्भाकडे पाऊस सुरू होणार आहे. म्हणजे एखादं चालू झालेला असेल 24 जुलै 25, 26 पर्यंत पूर्व विदर्भामध्ये 6 जिल्ह्यामध्ये वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, अकोला, अमरावती, बुलढाणा, इकडे नांदेड म्हणजे 24 पासून 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत या पूर्व विदर्भामध्ये काही ठिकाणी मोठा पाऊस, कुठं लहान, कुठं रिमझिम, कुठं पाणी साचल, कुठं पेंडवालचा असा पाऊस पडणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची वेळ मी. त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे येऊ. नांदेड जिल्ह्यामध्ये काल मी घुंगराळे या ठिकाणी शेतकरी मेळाव्यात गेल्याच्या नंतर नांदेड जिल्ह्यामध्ये आज मध्ये पाऊस चालू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये धर्माबाद, बिलोली, पेनूर, पुन्हा ते मुदखेड, मनमाड या भागामध्ये पाऊस कमी होता. आता रात्री पडला, पण त्यांना देखील आनंदाची बातमी. आणखी 24, 25, 26, 27 तारखेपर्यंत 4 दिवस दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे. काही ठिकाणी वड्याला पाणी येईल, पण त्या शेतामध्ये पाणी साचल, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर पुणे जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे 24, 25, 26, 27 पर्यंत सरी चालू राहतील. म्हणून त्या शेतकऱ्यांनी पश्चिम महाराष्ट्रातल्यानी हे अंदाज घ्यायचा. त्याच्यानंतर आता आपण ओळू सगळ्यात महत्वाचं उत्तर महाराष्ट्रामध्ये धुळे जिल्हा, नंदुरबार जिल्हा, इकडं लासूर, इकडं जळगाव, पारोळा, यावल या भागामध्ये काय झालं, शेतकऱ्याचे फोन आले, आमच्याकडे पाऊस नाही, जवळपास 15-20 दिवस झालं, काही भागात पडायला आणि काही भाग सुटलेला आहे. तर त्यांच्यासाठी त्या आपलं धुळे जिल्हा, जळगाव जिल्हा, नंदुरबार या 40 या तालुका या भागातल्या शेतकऱ्याला सांगतो की आज 24 तारखेला म्हणजे बऱ्याच ठिकाणी पाऊस सुरू होईल. 25ला आणखीन थोडा वाढणार आहे, 26ला जास्त वाढेल आणि 26, 27ला मात्र तुमच्या इकडे चांगला रिमझिम पाऊस पिकाला पडणार आहे. म्हणून या उत्तर महाराष्ट्र खानदेशल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षाचा. तो या 4 दिवसामध्ये 24, 25, 26, 27 जुलैपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे. म्हणून हा अंदाज लक्षाचा. पण राज्यात मात्र या म्हणजे आता ह्यामध्ये 27 तारखेपर्यंत कोणी याच्या पावसात वंचित राहणार नाही. सगळीकडे पाऊस पडून जाईल आणि सगळ्याला जीवदान ठरणार आहे. त्याच्यानंतर 28 तारखेपासून राज्यातला पावसाचा जोर ओसरणार. 29 तारखेला परत पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भाकडे चांगलं ऊन पडणार. म्हणून शेतीचे कामे करून घ्यायला काही हरकत नाही. म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा. 28 जुलैच्या नंतर विश्रांती घेतल्याच्या नंतर मग ऑगस्टच्या मात्र दुसऱ्या आठवड्यात पाऊस येणार आहे. मग शेतकऱ्यांनी तोपर्यंत 10-12 दिवसामध्ये शेतीचे कामे करून घ्या. अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल.